सीएम न्यूज, आपल्या बातम्या आपलं चॅनेल. त्याची उद्घोषणा काही विलापूर आणि सर्व परिसरातील फिरोजबाईंचे प्रेम करणारे सर्व खरं कार्यक्रमात वेळ झाली, त्यामुळे सर्वांचं नाव न घेता सर्व बंधू आणि भगिनीनो, आज महाराजांचा क्रांती माळेगावकर यांचं सुद्धा अतिशय गेले 2 तास फिरोजबाईंच्या प्रयत्नात चांगलं 4 तास कार्यक्रमाचं नियोजन आहे. खरं हे वाढदिवस आता यावर्षी लोकसभेची निवडणूक लागलेली आहे आणि लोकसभेच्या आचारसंहिता चालू आहे आणि फिरोजबाईला मी म्हटलं की फिरोजबाई आचारसंहिता आहे आणि कार्यक्रम कसा काय घेणार, काहीतरी गुन्हा दाखल होतो. फिरोजबाई म्हणजे महाराजांची साठी एक काय 10 गुन्हे जरी दाखल झाले तर हा माझा कार्यक्रम होणारच आणि त्याला पण करून फिरोजबाईंनी ते खरं करून दाखवलं. तर फिरोजबाई सारखा मित्र आम्हा सर्वांना मिळाला. तुमचं नेतृत्व करायची संधी फिरोजबाईच्यात आहे. स्वतःच अतिशय वेगळ्या परिस्थितीतून सातारमध्ये येऊन एक स्वतःचं अस्तित्व निर्माण करून सर्व तरुण मित्रमंडळींना आदरणीय बाबांच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा फिरोजबाईचा प्रयत्न असतो. वाढदिवसा निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो की एकदा फिरोजबाईसाठी एकदा जोरदार सगळ्यांनी काय होता आणि आपले सर्वांचं प्रेम. फिरोजबाई गेल्या आपण कोविडमध्ये सुद्धा बघितलं असेल, अतिशय चांगलं काम माझा मित्र इथं करतोय. फिरोजबाईला मी मनापासून धन्यवाद देतो. महाराज साहेबांचं सुद्धा अतिशय मेळ्याला एक मोठा कार्यक्रम होता, परत नगरसेवक रवींद्र भाई ढोणे यांचा कार्यक्रम. त्या सर्व व्यस्त कार्यक्रम महाराज साहेब इथे उपस्थित राहिले. त्यातून महाराज साहेबांना सुद्धा फिरोजबाई मित्र समोरच्या वतीने अतिशय मनापासून धन्यवाद देतो, वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. यशोभूमी, तपोभूमी आणि वीरभूमी असलेल्या सातारच्या या ऐतिहासिक अजिंक्य भूमीमध्ये आज हा सोहळा संपन्न होतोय. ज्यांचं कर्तृत्व, नेतृत्व आणि दातृत्व अनेक वर्ष अनेक कार्यक्रमातून अनेक घटनांमधून आपण सर्वजण अनुभवतो ते विलासपूर आणि गोरेपार मैदान येथील सुपरिचित समाजसेवक सन्माननीय फिरोजबाई पठाण यांना मी विनंती करणार आहे. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण देखील आपल्या भावना आपल्या सर्वांच्या समोर व्यक्त करा. तुम्ही सांगत आदरणीय महाराज साहेब आणि व्यासपीठावर असलेले सर्व आजी माजी नगरसेवक आणि माझे नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, विलासपूरचे ग्रामपंचायत सदस्य, क्रांतीभाऊ नाना माळेगावकर, त्यांचं खूप प्रेम आहे. माझा फोन ती तर सह्याद्री ती हिरोईन आहे, आमच्या भागातली हिरोईन आहे आणि त्यांचं खूप मनापासून आभार मानतो. माझे मित्र समोरचे सर्व कार्यकर्ते, माझे मित्र, माझ्या माता भगिनी ज्या कार्यक्रमाला यशस्वी करताय. संध्याकाळी महाराज साहेब 5 वाजल्यापासून या महिला सगळ्या बसून आहेत. मी विलासपूर गोळीबारच्या सर्व महिलांना शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडनं खूप खूप तुम्हाला धन्यवाद देतो, कारण की तुम्ही 5 वाजल्यापासून बाबाराजे येणार बाबाराजे येणार म्हणून तुम्ही इथं बसला. तुमचे सगळ्यांचे मनापासून सगळ्यांचे आभार मानतो आणि खरोखर इतक्या वेळ आज आता 11 वाजले, तुम्ही 5 ते 11 बसला, त्यामुळे तुमचे सगळ्यांचे मनापासून आभार मानतो. महाराज साहेबांच्या बाबतीत सांगायचं मी खूप छोटा कार्यकर्ता आणि एक माझ्यासारखे 100,000 कार्यकर्ते, लाखो कार्यकर्ते हे त्यांना संपन्न केलेले आहेत. राजू भैया आता बोलले म्हणजे खरोखर महाराज असावं तर शिवेंद्रबाबांसारखे असावे, राजे असावे तर शिवेंद्रबाबांसारखे असावे. मी नेहमी सांगतो, तुमच्या मुलाला ताब्यात द्यायचं असेल तर ह्या माणसाच्या ताब्यात, ह्या महाराजांच्या ताब्यात द्या, कारण की त्यांची शिकवण, त्यांची राहणीमानी आणि कार्यकर्ता कसा मोठा करतात हे खरोखरच ह्या शिवेंद्रबाबांच्याकडनं शिकायचं. छोटी छोटी गोष्ट कार्यकर्त्याची ते स्वतः बघत असतात. कार्यकर्त्याला कसं घडवायचं, कार्यकर्ताच म्हणून नाही मित्र म्हणून कसं घडवतात हे फक्त शिवेंद्रबाबाच करू शकतात. अडचणीच्या काळात मित्र असू दे, कार्यकर्ता असू दे, मला तर तुम्हाला सगळ्यांना, माझ्या माता भगिनीला खास करून सांगायचंय, माझे युवक मित्र ज्येष्ठ त्यांना खास करून तुम्हाला मला सांगायचंय, माझ्या अडचणीच्या काळात
हेच महाराज माझ्यासाठी 15 ऑगस्टला छाती ठोक करून उभे होते. अगदी का माझा कार्यकर्ता चुकला नाही आणि असा माणूस असा नेता कुणालाही सापडत नाही, कुणालाही मिळत नाही. मी शपथ सांगतो, इतकं प्रेम करतो त्यांच्यावर, हे सांगायची गोष्ट आहे. तेवढं ते मी प्रेम करतात एवढं मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय. नेता असा होता शिवेंद्र बाबांसारखा, एवढंच सांगतो. पुन्हा एकदा महाराजसाहेब रमजान आहे, दालचं खाना सगळ्यांना दालच्या खाना तुम्ही सांगाल ती करतो. तुमचा आदेश जेवढं जिवंत आहे, काही असू दे, नालायक असू दे, फिरोज पठाण तुमच्या म्हणण्यानं नालायक असू दे, रागीट असू दे, बावळट असू दे, पण आयुष्यभर बरचसं तुमचा कार्यकर्ता आणि बरचसं तुमच्या बरोबर राहणार. पण खास करून बघतो, खरं मी असल्या माणसावर, या नेत्यावर मी फिरतो, खूप खूप मला मनापासून मला सांगायचं तुम्हाला, असा नेता असावा. दुसरं, जी काही विलासपूरला, गोळीबार मैदानला या भागात जी कामं चाललेत ही सर्व बाबांच्या माध्यमातून चाललेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, आतापर्यंत आपण 200-300 गिफ्ट वाटले. कुणी कुणी बाबांचं नाव सांगितलं, बाबा हिरो दिसतात, कोण म्हणते बाबा स्मार्ट दिसतात. बाबा खरोखरच स्मार्ट आहे, खरोखरच सातारचे, तालुक्याचे आणि जिल्ह्याचे हिरो आहेत. खरोखरच नेता असा होता शिवेंद्र बाबांसारखा, पण अडचणीच्या काळात मित्राच्या मागे उभं राहणारा खरोखरच बाबाला हे. दुसरं, बाबा या सगळ्यांच्या वतीनं, सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं, महिलांच्या वतीनं मला तुम्हाला एक विनंती करायची, तुम्ही वाढदिवसाचं मला गिफ्ट द्या आणि माझ्या विलासपूर गोळीबारच्या सगळ्या माता भगिनींना गिफ्ट द्या. नाही तरी तुम्ही देऊ शकता. मी मला पैसे मागत नाही, घड्याळ मागत नाही, चष्मा मागत नाही, पण आरोग्य एक आविदादानं जसं चौपडीत आरोग्य केंद्र केलं, आविदादानं जसं शाहूपुरीत आरोग्य केंद्र केलं, दवाखाना काढला, परत स्विमिंग टँक अक्षय जाधवनं एकदम मोठं केलं. त्या एंट्रीला तुम्ही स्विमिंग टँक दिला, त्या एंट्रीला तुम्ही दवाखाना काढला. माझी ह्या विलासपूर गोळीबारच्या वतीनं सगळ्यांच्या, आमच्या इथं छोटासा दवाखाना तुम्ही वाढदिवसानिमित्त तुम्ही घोषणा करा. तुम्ही एकदा शब्द दिल्यानंतर मला माहितीये 50 बेडचं द्या, 20 बेडचं द्या, पण आमच्या भागात एक दवाखाना तुम्ही द्यावा आणि माझ्या सर्वसामान्य लोकांना उपयोगी होईल. मी दिशा लॅब मध्ये आज सकाळी गेलतो. माझ्या विलासपूरच्या लोकांना जो दिशा लॅब मध्ये जाईल, कुठलाही टेस्ट करा, ब्लड टेस्ट करा, तुमचे सगळे टेस्ट 50% मी त्यांना माझ्या लोकांना करायचंय. माझ्या ऑफिसला नोंद करा. तुम्हाला ब्लड द्यायला माझ्या ऑफिसला माणूस येईल, घरी माणूस येईल, फक्त 50% द्यायचे. 1000 रुपये द्यायचे असतील तर बाबांच्या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना विलासपूर कोरोनाला गिफ्ट म्हणून 50% पैसे द्यायचे, 500 रुपये द्यायचे. आणि दुसरी गोष्ट, बाबांच्या वाढदिवसानिमित्त ज्या मुली शाळेत जातात, ज्यांची रिक्षाने जायची परिस्थिती नाही, ज्यांची गाडीने जायची परिस्थिती नाही, त्यांना फिरोज पठाण कडून, शिवेंद्रराजे मित्र समूहच्या कडून, राजू भैया, अविनाश कदम, अमोल मोहिते, बाळासाहेब खंदारे यांच्या सगळ्यांच्या वतीनं आम्ही दादा काय माझा म्हणजे सगळा माझा इलेक्शनचा खर्च तोच करणार आहे. बाळासाहेब मामुलकर, आप्पा आहे, जी सगळी मंडळी यांच्या वतीनं मी आताच घोषणा करतो, जी माझी चिमुकली सायकली अशी चालत जाती त्यांना मी सायकल बाबांच्या वाढदिवसानिमित्त माझ्याकडून सगळ्यांना सायकल देणार. आता मी बाबा सायकल वाटलेच, पण मी तुमच्या वाढदिवसाला हे घोषणा का करतोय, तुम्ही मला दवाखाना देणार आहे म्हणून तुमच्या वाढदिवसानिमित्त मी माझ्या चिमुकल्यांना सायकल देणार. मी 2 शब्द खूप बोललो, मी खास करून यांचा उल्लेख करायचा, नानांचा उल्लेख करायचा. नानांचं माझं नुसतं ह्याच कार्यक्रमाला नाही, नेहमी बोलणं असतं. नाना काय खाणार आहे, नाना तुम्हाला विचारलं का नाही? मग तुम्ही मला मटन बिर्याणी खायची, मी 100% मटन बिर्याणी तुम्हाला मी मटन बिर्याणी केलेली आहे नानांसाठी, माझी चिमुकलीसाठी.
खूप खूप महाराजांचे आभार मानतो. तुम्ही वेळात वेळ काढून आला. सर्व मित्र माझे आले. माझ्या सगळ्या ताईंना, म्हणजे एकाचं नाव घेतलं की दुसरीचं नाव घेतो, मला लय माहिती. हो, मला लय अनुभव आहे. सगळ्या माझ्या बहिणींना नाही, त्या सोडून म्हणजे काम कर, सगळ्यांचे कॅप्टन किरवळ जाणार. त्या कॅप्टनच आहेत सगळे. पण सगळ्या इथं बसलेल्या माझ्या माता भगिनीचं खरोखर तुमचं सगळ्यांचा आशीर्वाद आहे. तुम्ही बाबांना हात उचलून वाढदिवसाच्या मनापासून टाळ्या वाजवून शुभेच्छा द्यायच्या. यस. आणि एवढे बोलून माझे विषय संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 25 वर्ष त्यांना पूर्ण झाले. चेष्टा नाही, नॉनस्टॉप 25 वर्ष या जोडीला. सगळ्यांनी रवीला शुभेच्छा दिल्या. सगळ्यांना महाराजांना रवीला शुभेच्छा दिल्या. चेष्टा नाही, 25 वर्ष झाले रवी पवार हा ब्लड बँक चालू आहे. आणि 25 वर्ष न चुकता एकही वर्ष, फक्त कोरोना काळात 1 वर्ष थांबला, पण नॉनस्टॉप रवी पवारचं एक शिवेंद्रबाबांचा मावळा म्हणून आणि एक सच्चा कार्यकर्ता म्हणून उद्या सकाळी 10:30 वाजता स्वतः बाबा तिथं हजर राहणार आहेत. महाराज साहेब स्वतः हजर राहणार आहेत. आपण सगळ्यांना हजर राहावं. पुन्हा एकदा माझ्या माता भगिनींचं मनापासून शुभेच्छा. बाता कधी मारणार नाही, खोटं कधी बोललं नाही. जे हाय ते हाय आणि जे नाही ते नाही. याचं एकच नाव म्हणजे सन्माननीय आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंहराजे भोसले अर्थात आपल्या सगळ्यांचे लाडके राजे बाबाराजे. बाबाराजेंना विनंती, आपण आपल्या भावना अशा या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त कराव्या. विलासपूर, गोळीबार मैदान, शाहूनगर, सामाजिक बांधिलकीचे पसरलेले नेतृत्व, साताऱ्याचा ढाण्यावर गंगाल आमदार शिवेंद्र सिंहराजे भोसले महाराज साहेबांचा आभार तुम्हाला. आज गोळीबार मैदान, शाहूनगर, विलासपूर, गोरोली या सर्व परिसरातनं आलेल्या आपण सर्व माझ्या माता भगिनी. त्याचबरोबर मला माहित होतं की आपण सगळ्या एवढ्या मोठ्या संख्येनं थांबणार, कारण माझा विश्वास इथे एका माणसावर फार होता की तो माणूस इथं महिलांना बसवूनच ठेवू शकतो, ते म्हणजे क्रांती नाना मळेगावकर. कारण स्टेजवर एवढ्या महिलांना एका वेळेला काय ते कार्यक्रम नाचायला लावणं, तळ्यात मळ्यात. कारण घरी गेल्यावर सगळे तळ्यात मळ्यात होतं सगळ्यात, पण इथं ह्या माणसाचा कमांड एवढा आहे की कोण यांना काय बोलत नाही. तेव्हा मला माहित होतं की काही करून फिरोजबाई जागरण अर्धा तास 10 मिनिटं 15 मिनिटं. पण आज क्रांती नाना मळेगावकर इथं उपस्थित आहेत. सह्याद्री यांची अतिशय गोड अशी तिची गाणी म्हटली नाही, कारण माझी या तिची आणि क्रांती नानांची भेट राजू गोरेच्या इथं पहिल्यांदा झाली होती. आणि त्यानंतर परत फिरोजच्या इथं कार्यक्रम झाला. आता 3रा कार्यक्रम होतो. मी त्यांचं साताऱ्यात दोघांचं स्वागत करतो. फिरोजबाई, सुनील मोरे पाटील, बाळासाहेब सगळेच आता आपल्या भारतीय जनता पार्टीचे युवकचे अध्यक्ष, जिल्ह्याचे उपाध्यक्ष सचिन पाटील, बाळासाहेब संधारे, आवी कदम, निर्माण आपले, अमोल मध्ये, राजूभैया, सगळ्या आमच्या म्हणजे भाभी पहिलं तर आमच्या ज्या फिरोजच्या आवाज दाबू शकतात ताकद केवळ त्यांच्यात. पूनमताई, गाडगेताई, हिरवेताई, आता पुन्हा सगळ्या कनेरकरताई महत्वाच्या आमच्या पहिल्या सदस्य होत्या. त्यामुळे पहिल्या रणरागिणी आमच्या त्या आहेत. नंतर एवढा ग्रुप झाला, म्हणजे कनेरकरताई आधी होत्या, मग हा ग्रुप झाला एवढा मोठा. आणि सगळेच आमच्या सोना मोनाताई दोघी पण फिरोजला 2 व्हीलर टू व्हीलरचे ट्रेनर आपल्या सगळ्या. आता जेवढे मला नाव आठवतात तेवढी मी घेतोय. आता मला काय आणि सगळे इथे उपस्थित बाळासाहेब, इम्रान, आता सगळ्यांचं आबा जगताप, रवी, अमित महिपाल महत्वाचे, सगळ्या याचे कृती करवी अमित महिपाल, हे आपण सगळे उपस्थित असणाऱ्या माझ्या माता भगिनी
सगळ्यांचं पहिलं तर मनापासून क्षमा मागतो. उशीर बराच झाला मला, पण तरी आपण क्रांतीनाना असल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येने इथं थांबला, मला शुभेच्छा द्यायला थांबला, त्याबद्दल मनापासून आभार. फिरोजबाईचं काम आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि नक्कीच या सगळ्या प्रभागामध्ये प्रभावीपणे काम करण्याचा तो प्रयत्न करतो आणि यशस्वीरित्या प्रयत्न केला. अनेक वेगवेगळ्या योजना ज्या खरंच कुणाला माहीत नाहीत, कधी कुणाच्या असं हे सामाजिक काम करत असताना कधी डोक्यात पण येणार नाहीत, अशा योजना फिरोजने या ठिकाणी राबवल्या. आणि एक आवड त्याला सामाजिक कार्याची आहे. आता त्याने सांगितले की मी मुलींना ज्या बस सायकलनं जातात त्यांना सगळ्यांना सायकल ज्या येणं जातात त्यांना सायकल देणार. आणि मला भावी हळूच मला म्हटल्या आता फिरोजची जेपीची गाडी काढून देते आणि त्यांना पण सायकल देते, कारण म्हणल्या दोघांनी सायकलवर. ह्यामध्ये मोठं भांडण चकीचं आणि फिरोजचं होणार आहे. तुमची गाडी काढा, माझी नाही काढायची असं. पण आज बाईंचा नेहमी नवीन नवीन काय तर करायचा प्रयत्न असतो. मध्ये इन्शुरन्सची त्यांनी योजना राबवली, त्यातनं पण काही दोघा तिघांना मला वाटतं 5-10 लाख रुपये इन्शुरन्स मिळाले, क्लेम मिळाले. त्यांचा ऍक्सिडेंट झाला काय पोस्टाची. त्याचबरोबर महिलांना गाडी चालवायला शिकवणं, लायसन्स काढून देणं, एवढ्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. मी एकदा नाना फक्त एवढंच म्हणलं की आता पेट्रोल भरून द्यायचं, हे गाडी चालवायला शिकवलायचं, आता पेट्रोल भरून द्यायचं तेवढ्या पंपावर सांगून ठेव किंवा तिकडच्या महिला आल्या की पेट्रोल भरून. पण आज आता फिरोजने सांगितले की दवाखाना काढून द्या. आचारसंहिता आहे, आचारसंहितेनंतर फिरोजबाई नक्की दवाखाना काढून देऊ, काही प्रॉब्लेम नाही. कारण मला कल्पना आहे की एकदा नगरपालिकेचं इलेक्शन झाल्यानंतर काही थोडे इकडं स्वतःला मी म्हणणारे नेते आहेत. आमच्यात भारतीय जनता पार्टीतलेच काही आहेत, त्यांना 100% वेळ लागणार आहे. त्यामुळे आपल्याला एक दवाखाना आणि एक वेळाचं तिथं वाढ लागलं, कारण ते 100% वेळ होणार आहे मला माहिती आहे. आता ते थोडंफार वेळसरपणाचं लक्षण यायला लागले, पण जाऊ दे, वेळ आल्यावर बघू आपण त्यांना. पण फिरोजबाईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. एक हे जो काम करत असतो त्याच्याच मागे सगळी टीका टिप्पणी त्याच्यावर काहीतरी करायचा प्रयत्न करतात. शेवटी काम करणाऱ्याचा हेतू काय हे आपण सगळ्यांनी बघा. आज त्याचा प्रामाणिकपणा बघा. आज तो कुठल्या जातीचा आहे, कुठल्या धर्माचा आहे हे बघणं मला वाटतं अजिबात गरजेचं नाही. त्याचं काम कसं आहे आणि तो कुठल्या हेतून काम करतो, त्याचा मनापासून त्याचा प्रामाणिकपणा किती आहे हे आपण सगळ्यांनी बघितलं पाहिजे. ते फिरोजबाईंमध्ये आपल्याला सगळ्यांना दिसतं. आज एवढा मित्र परिवार येत आहे आणि एवढ्याच मोठ्या प्रमाणावर किंवा मुलांपेक्षा किंवा पुरुषांपेक्षा आज या संपूर्ण प्रभागातलं महिलांचं एक पाठिंबा म्हणा, प्रोटेक्शन म्हणा, फिरोजबाईंना मोठ्या प्रमाणावर वस्तुस्थिती आहे. मध्यंतरीचं जे प्रकरण फिरोजनं सांगितलं त्या ह्याच्यामध्ये पुरुषांपेक्षा महिला या ठिकाणी फिरोजबाईच्या मागे होत्या की हे चुकीचं चाललंय आणि हे थांबलं पाहिजे आणि भाई आम्ही तुमच्या बरोबर आहे. खऱ्या अर्थानं भाऊ आणि भाई, खऱ्या अर्थानं भावाचं नातं हे फिरोजबाईंच्या माध्यमातून आज इथं आपल्या प्रभागात म्हणजे निभवलं जाते, हे आपण सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. मी बाईंना मनापासून शुभेच्छा देतो. क्रांतीनाना इथं आले, सह्याद्री, या दोघांचं पण आभार मानतो. एवढा उशीर आपण थांबला तर बाईंनी आपल्याला जेवणाची निमंत्रण दिले. आम्हाला काही देणार नाही, आम्हाला माहिती आहे. आता गेलो तरी माझं मी घरी जाऊन देतो नाही. परत रात्री मला जेवायला घातलं म्हणून उद्या तुम्हाला ऐकू त्यापेक्षा मी माझ्या घरी जाऊन अंडर ब्रेड काय ऑमलेट पाव खाईन आपल्या घरामध्ये. एक चेष्टेचा भाग होता. बाईंना मनापासून त्यांना शुभेच्छा. त्यांच्या याला आपण सगळ्या थांबला. आपल्या सगळ्यांना आभार. आपले माझ्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. बाकी शब्दामध्ये असे काय फार मी आभार व्यक्त करू शकत नाही, कारण कधी कधी शब्द पण काही गोष्टींसाठी अपुरे असतात. एवढं प्रेम, एवढा विश्वास आपला आहे आणि कामाच्या माध्यमातूनच आम्ही हा विश्वास, हे प्रेम वाढेल कसं आणि कायम राहील कसं हाच प्रयत्न करू. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आपली इतकीच अपेक्षा असते की कामं झाली पाहिजेत. आणि आज नक्कीच आम्हाला सगळ्यांना भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी म्हणून काम करत असताना आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली
आज अनेक कामं आपल्या संपूर्ण परिसरामध्ये झाली. आज आपला एवढा मोठा रस्ता आपला काय म्हणायचा पेरेंट स्कूलला एवढा मोठा रस्ता आता काम त्याचं सुरू झाले. मी आपल्याला कुठं सांगत नाही, हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर अतिशय सुंदर आणि दर्जेदार रस्ता तुम्हाला या ठिकाणी पेरेंट स्कूलच्या इथं रिंग रोड सारखा मिळणार आहे. तुम्ही झाल्यावर काम पूर्ण झाल्यावर तुम्ही मला सांगा की बाबा तुम्ही बोलला हे खरं होतं. अतिशय म्हणजे सकाळी वॉकला जायला बसायला अतिशय सुंदर असा परिसर आपल्या इथला सगळा हा रस्ता पेरेंट स्कूलचा जो पूर्ण झाल्यानंतर आणि मुद्दामून आम्ही मागं लागून, मी कुठं सांगत नाही, मागं लागून नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी करून देसाईंना म्हणजे अरुण देसाई जे अतिशय चांगले कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांना हे काम द्यायला लावलं. काही लोकांनी हे काम दुसऱ्यांना दिलं होतं. त्यांचे इथले कामाचे प्रकार आपण बघितले. आम्ही मागे लागून म्हटलं हे नाही चालणार, एवढा मोठा रस्ता आहे, मेन रोड आहे, अजिबात म्हटले फालतू कुठल्या तरी चोऱ्या माऱ्या करणाऱ्या कॉन्ट्रॅक्टरला द्यायचं नाही. तो रस्ता अरुण देसाईंना द्यायला लावला आणि आपण रस्ता झाल्यावर मला बोलवा, मला सांगा रस्ता कसा होतोय आणि नक्कीच त्या याच्यामुळं आपला परिसर